राम राम मंडळी. मी रघु, महाबळेश्वर आगाराचा एसटी ड्रायव्हर. वय काय माझं फार झालं नाही, पण या आमनेरी घाटाच्या नागमोडी वळणांवर गाडी चालून चालून माझे हात चांगलेच बसलेत. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, ती नुसते ऐकूनच तुमच्या अंगावर काटा येईल. लोक म्हणतात की रात्रीचा घाट फिरताना फक्त वाघ बिबट्याची भीती असते, पण त्या रात्री मला जे दिसलं ते कोणत्याही जनावरापेक्षा जास्त भयानक होतं. ती रात्र आजही माझ्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहते. पावसाळ्याचे दिवस होते. पाऊस तर थोडा उसंत घेऊन होता, पण धुकं मात्र इतकं दाट होतं की हेडलाईटचा प्रकाशसुद्धा त्या पांढऱ्या भिंतीला भेदून पुढे जात नव्हता. समोरची सफेद पट्टीसुद्धा दिसायची मारामारी होती. माझी ड्युटी होती महाबळेश्वर ते पोलादपूर. ही रात्री 11:30ची शेवटची फेरी. या फेरीला आम्ही आमच्या भाषेत परतीची गाडी म्हणतो. आमचं काम होतं पोलादपूरला जाऊन तिथले प्रवासी सोडायचे आणि गाडी पुन्हा रिकामी घेऊन महाबळेश्वरला परत यायचं. माझ्या सोबतीला होता जय. जय म्हणजे नुकताच विशीत आलेला पोरगा. अगदी नवीनच कंडक्टरची नोकरी लागली होती त्याला. मुलगा तसा स्वभावानं खूप चांगला, रंगाने गोरापान, पण मनाने थोडा भित्रा होता. त्याला या रात्रीच्या घाटाची आणि तिथल्या भयानक शांततेची मुळी सवय नव्हती. मी कॅबिनमध्ये बसून स्टेअरिंगवर हात फिरवत गाडी गरम होण्याची वाट पाहत होतो आणि जय बाहेर उभं राहून प्रवाशांची वाट पाहत होता. काय रघु शेठ, आज तर स्टँडवर सामसुमच आहे की, जय आत येताना म्हणाला. त्याचा आवाज थोडा थरथरत होता. मी त्याला धीर देत म्हणालो, अरे 10वीच्या परीक्षा सुरू आहेत. कोण फिरतं या वेळेला? ज्यांना खूपच निकट असते तेच या शेवटच्या गाडीला येतात. स्टँडवरचे ते पिवळे दिवे धुक्यात अंधुक दिसत होते आणि महाबळेश्वरची ती बोचरी थंडी हाडांपर्यंत पोचत होती. खिडकीतून बाहेर पाहिलं तर 2-3 प्रवासी लांबच्या भागावर बसलेले दिसले. मी जयला खुणावलं, जय, गाडी काढायची वेळ झाली, चल शिट्टी वाजव. जयने शिट्टी वाजवली आणि आमची लाल परी स्टँडच्या बाहेर पडली. शहर संपला आणि घनदाट जंगलाचा भाग सुरू झाला. त्या भयानक शांततेत फक्त इंजिनचा आवाज घुमत होता. तितक्यात मागच्या सीटवरून एक घोगरानी करडा आवाज कानावर पडला. आज भरणी नक्षत्र आहे ड्रायव्हर, गाडी जरा जपून नीट चालवा. मी दचकून आरशात पाहिलं. तो कानोबा होता, आमचा कानोबा. दिसायला वेळसर वाटणारा पण अनुभवानं पोळलेला माणूस. त्याच्या या एका वाक्याने प्रवासाचं पूर्ण रूपच बदलणारं होतं. हे आम्हाला तेव्हा माहीत नव्हतं. आमची एसटी आता महाबळेश्वरच्या दाट जंगलातून पुढे सरकत होती. बाहेरच्या धोक्यानं गाडीला जणू वेढा घातला होता. मी आरशात पाहिलं. कानोबा मागे एकटाच बसला होता. त्याचं पूर्ण लक्ष बाहेरच्या काळोखाकडे होतं. अचानक तो खुर्चीवरून थोडा पुढे सरकला आणि त्याने आपल्या खळबळीत बोटानं खिडकीच्या काचेवर एक दिशा दाखवत म्हटलं, रघु, जय, नीट ऐका. आज प्रकाशात भरणी नक्षत्र लागलंय. हे नक्षत्र साध्या माणसासाठी नसतं रे. आजच्या रात्री दरीच्या काळोखात दबून बसलेलं काहीतरी अघोरी जागा होतं. वाटेत काहीही अजब दिसलं, कुणी मदतीसाठी हात दाखवला किंवा ओळखीचा आवाज दिला तरी गाडी थांबवू नका. आज फक्त समोर बघा आणि हा घाट पार करा. सावध राहा. जयने कानोबाकडे बघून एक उपरोधिक हसू दिलं. तो थट्टेच्या सुरात म्हणाला, काय कानोबा, तुम्ही पण या म्हातारपणी आम्हाला घाबरवायला लागलात. आम्ही रोज या रस्त्याने फिरतो, आम्हाला नाही कधी काही दिसलं. मी मात्र गप्प होतो. मला ठाऊक होतं की कानोबानं आयुष्याची 50 वर्ष याच घाटात ट्रक चालवण्यात घालवली आहेत. मी विचारलं, कानोबा, तुम्ही ट्रक ड्रायव्हरची ती चांगली चाललेली नोकरी अचानक का सोडली हो? लोक तर म्हणायचे की तुमच्यासारखा वाघ ड्रायव्हर अख्खा साताऱ्यात नव्हता. माझा प्रश्न ऐकताच कानोबाचा चेहरा एकदम गंभीर झाला. त्याच्या डोळ्यात एक जुनी घोटलेली भीती पुन्हा जिवंत झाली. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागला, रघु, पैशासाठी मी रात्रीचा दिवस केला, पण एक वेळ अशी आली की मला त्या भूताटकी अनुभवांनी वेढलं. याचवेळी आमनेरी घाटात एकदा रात्री 2 वाजता माझ्या ट्रकला कोणीतरी मागून ओढत होतं.
इंजिन पूर्ण ताकदीने ओरडत होतं, पण गाडी पुढे सरकत नव्हती. आरशात पाहिलं तर कुणीच नव्हतं, पण बाजूच्या सीटवर कुणाची तरी गार सावली बसल्याचा भास व्हायचा. कधी वाटेत पांढऱ्या कपड्यातील आकृती हात दाखवायची, तर कधी रिकाम्या बसलेल्या सीटवर कुणीतरी हसल्याचा आवाज यायचा. कान्होबा थोडा थांबला आणि घोगऱ्या आवाजात पुढे म्हणाला, मी त्या अनुभवांना कंटाळलो होतो रघु. माझा जीव वाचवण्यासाठी आणि डोकं ठिकाणावर ठेवण्यासाठी मी तो ट्रक सोडला. जी काही पुंजी साठवली होती ती घेऊन मी आता शांत जीवन जगतोय. पण आजचा हा काळोख हा काही वेगळाच होता. आज दरी नुसती शांत नाहीये, तर ती आज कुणाची तरी वाट पाहत आहे. आज सावध राहा पोरांनो. कान्होबाचे ते शब्द ऐकून गाडीतल्या त्या थंड हवेतही माझ्या कपडावर घामाचे थेंब जमा झाले. जयची जीभ आता चाचरू लागली होती. तो शांतपणे खिडकीबाहेर बघू लागला. एसटी आता आमनेरी घाटाच्या त्या पहिल्या भीषण वळणाकडे झुकली होती. आमच्या गप्पाच्या ओघात 30-35 मिनिटांचा वेळ कसा सरकला हे आम्हाला कळलंच नाही. नागमोडी वळण मागे टाकत आमची लालपरी रात्री बरोबर 12 वाजता पोलादपूरच्या बस स्टँडवर विसावली. स्टँडवर पूर्णपणे सन्नाटा होता. फक्त एका कोपऱ्यात मिनमिनणारा पिवळा दिवा वाऱ्याने हलत होता. गाडीतले ते 2-3 प्रवासी आपले गाठोडी सावरत खाली उतरले. कान्होबाही आपली जोडी खांद्याला लावून उतरायला उठला, पण दरवाजापाशी पोहोचण्यापूर्वीच तो अचानक खिडकीपाशी थबकला. त्याचे डोळे फाटले आणि चेहऱ्यावर भीतीची एक लहर उमटली. बाहेर स्टँडच्या अगदी शेवटच्या अंधाऱ्या कोपऱ्यात एक आकृती उभी होती. पांढऱ्या शुभ्र शिफॉनच्या साडीतील एक अतिशय सुंदर बाई तिथे उभी होती. धुक्याच्या साम्राज्यात तिची ती साडी जणू चमकत होती. तिचे लांब सडक केस कमरेपर्यंत मोकळे सुटलेले होते आणि एका हातात छोटीशी काळी बॅग होती. तिच्या चेहऱ्यावर एक असं विलक्षण सौंदर्य होतं की जे बघून कुणाचंही भान हरपेल. कान्होबाने क्षणार्धात झोपून जयचा हात गच्च धरला. त्याच्या हाताचा थरकाप जयला स्पष्ट जाणवत होता. जय, रघु, नीट बघा. कान्होबा घोगऱ्या आवाजात पुटपुटला. मी काय सांगतो ते काळजावर करून ठेवा. ही बाई नॉर्मल नाहीये. अशा वेळी अशा जागी ही एकटी काय करते? हिच्याकडे साधी प्रवाशाची बॅगसुद्धा नाही. हिला बसमध्ये मुळीच चढू देऊ नका. जर आज ही तुमच्या गाडीत बसली तर मी लिहून देतो, हा तुमचा शेवटचा प्रवास ठरेल. सावध व्हा पोरांनो. हिच्या सौंदर्याला भुलू नका. कान्होबाच्या शब्दात इतकी दहशत होती की गाडीतल्या त्या थंड हवेतही आम्हाला दहदरून घाम सुटला. जयने कान्होबाचा हात झटकला आणि कपाळावर आठ्या घालत म्हणाला, अहो कान्होबा, काहीही काय बोलता. कोणीतरी बिचारी प्रवासी असेल. तिला अशा वेळी सोडून कसं जाणार? तुमचं वय झालंय, त्यामुळे तुमचं डोकं आता ठिकाणावर नाहीये, दुसरं काही नाही. जयचं ते बोलणं ऐकून कान्होबाचा चेहरा अधिकच करारी झाला. मी सुद्धा मध्यस्थी करत कान्होबाला म्हणालो, कान्होबा, आम्ही सरकारी नोकर आहोत. प्रवासी दारात उभा असताना त्याला नकार देणं आमच्या नियमात बसत नाही. तुम्ही आता उतरा. आम्हाला परतीचा प्रवास गाठायचा आहे. कान्होबाने बसमधून खाली उतरता उतरता माझ्याकडे एका अशा गूढ नजरेने पाहिलं की क्षणभर माझंही खालीच धडधडलं. त्या नजरेत तुम्ही मोठी चूक करताय असा एक मूक इशारा होता. तो पुन्हा एकदा जयकडे वळला आणि अगदी खालच्या आवाजात पुटपुटला, अजूनही वेळ गेलेली नाही रे पोरा. तिच्या डोळ्यात नीट बघ. तिथं अजिबात माणूस पण नाहीये. तो केवळ एक छलावा आहे. कान्होबा अंधारात ओझल झाला आणि ती बाई सावकाश पावलांनी बसच्या पायरीच्या दिशेने येऊ लागली. ती जसजशी जवळ येत होती तसं वातावरणात अचानक एक विलक्षण बदल जाणवू लागला. मोगऱ्याचा एक तीव्र आणि मधुर सुवास सगळीकडे दरवळला, पण त्या सुवासाच्या मागे कुठेतरी एक कुबट, जणू वर्षानुवर्ष बंद असलेल्या जुन्या वाड्यासारखा किंवा कुजलेल्या पानांसारखा एक विचित्र दुर्गंधही मिसळलेला होता. तिची पांढरी साडी रात्रीच्या त्या मिनमिनत्या उजेडात जणू स्वतःचाच प्रकाश फेकत होती. ती चालत होती की हवे तरंगत होती हे कळायला मार्ग नव्हता. पण तिच्या येण्याने बसमधली हवा एकदम जळ आणि बर्फासारखी थंड झाली होती. कान्होबा बसमधून खाली उतरला खरा, पण तो तसाच पुढे गेला नाही. तो तडकाफडकी माझ्या ड्रायव्हरच्या खिडकीपाशी आला आणि त्याने आपला हात आत घालून माझा खांदा घट्ट धरला. त्याचे डोळे एखाद्या पेटलेल्या कोळशासारखे चमकत होते.
रघु, माझं शेवटचं ऐक. तो अत्यंत घोगऱ्या आणि गंभीर आवाजात पुटपुटला. नियम बियम बाजूला ठेव. ती बाई आता गाडीत चढणारच आहे हे मला दिसतंय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिच्याकडून तिकिटाचे पैसे घेऊ नका. त्याऐवजी तिच्या हातातली एक काचेची बांगडी माग. कशीही करून ती बांगडी मिळवा आणि जर घाटात तुमच्या जीवावर बेतलं तर ती बांगडी या पुडीतून बाहेर काढून दगडाने ठेचून टाका. तरच तुम्ही उद्याचा सूर्य बघाल, नाहीतर सगळं संपलं म्हणून समज. असं म्हणून त्याने घाईघाईने एक लहानशी कापसाची पुडी माझ्या हातात कोंबली. त्या पुडीचा स्पर्श बर्फासारखा थंड होता. मी काही विचारणार तोच कानोबा झपाझप पावलं टाकत स्टँडच्या त्या दाट काळोखात अदृश्य झाला. इकडे ती पांढऱ्या साडीतली स्त्री बसच्या पायरीवर चढली होती. तिचा पाय पायरीवर पळताच संपूर्ण बस जणू एका अनामिक दडपणाखाली झोकली. जय तर तिच्या सौंदर्याने इतका संमोहित झाला होता की त्याचे डोळे तिच्यावरून हलतच नव्हते. तो एखाद्या पुतळ्यासारखा तिला बघत राहिला. ती आत येऊन मागच्या सीटवर बसली आणि त्याच क्षणी बसमधल्या वातावरणात एक विचित्र हळक उठवणारी थंडी पसरली. बाहेर धुकेचा जोर वाढला होता. मी थरथरत्या हाताने इंजिन सुरू केलं, गिअर टाकला आणि आमची लालपरी त्या निर्जन स्टँडवरून परतीच्या प्रवासाला निघाली. पोलादपूर मागे पडलं आणि आम्ही पुन्हा त्या काळोख्या भयानक घाटात शिरलो, जिथे आमची नियती आमची वाट पाहत होती. एसटीचे टायर डांबरी रस्त्यावर घासत होते आणि बाहेरच्या दाट काळोखात फक्त इंजिनचा आवाज घुमत होता. मागे बसलेल्या त्या पांढऱ्या साडीतल्या स्त्रीचा शांत चेहरा आरशात अधूनमधून लकाकत होता. जयने स्वतःला सावरलं, खाकी बॅग खांद्याला लावली आणि तो तिकीट काढण्यासाठी तिच्या दिशेने गेला. गाडी रिकामी असल्याने त्याच्या पावलांचा आवाजही बसमध्ये स्पष्ट ऐकू येत होता. बाई, तिकीट महाबळेश्वरचे 70 रुपये झाले. जयनं आपला बसलेला आवाज मोकळा करत विचारलं. तिने आपली नजर वळवली. तिचे डोळे विलक्षण चमकत होते. तिने सावकाश आपल्या पर्समधून एक करकरीत 500 रुपयाची नोट बाहेर काढली आणि जयच्या समोर धरली. हे घ्या 500 रुपये. तिकीट फाडा आणि उरलेले पैसे तुमच्याकडेच ठेवा. मला त्याची गरज नाही. ती अत्यंत थंड आणि मोहक आवाजात म्हणाली. 70 रुपयाच्या तिकिटासाठी 500 रुपये देऊन वरचे पैसे नको म्हणणारी ही बाई बघून जयच्या काळजाचा ठोका चुकला. कानोबाचे शब्द त्याच्या डोक्यात विजेसारखे चमकले. ही बाई तुम्हाला पैशाचा आमिष दाखवेल. जयला दरदरून घाम फुटला, पण त्याने पूर्ण धाडस एकवटला आणि म्हणाला, नाही बाई, हे 500 रुपये आम्हाला चालणार नाही. साहेब ओरडतील. आम्हाला सुट्टे पैसेच लागतील. आणि जर सुट्टे नसतील तर त्याऐवजी तुमची जी उजव्या हातातली हिरवी काचेची बांगडी आहे ती द्या. भाडं म्हणून आम्हाला ती चालेल. हे ऐकताच त्या बाईच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य हरपलं आणि तिथे एक उग्र राग उमटला. तिचे डोळे रागाने लाल झाले. काय मूर्खपणा आहे हा. 70 रुपयासाठी मी 500 रुपये देते आणि तुम्ही एका क्षुल्लक बांगडीचा हट्ट धरताय. तुमची तक्रार करीन मी. नोकरी घालवीन तुमची. ती खेकसून म्हणाली. तिचे ते रूप आता अधिकच भयानक वाटू लागलं होतं, पण जय आता ठाम होता. तक्रार करायची असेल तर खुशाल करा बाई, पण आता ही एसटी पुढे न्यायची असेल तर मला तुमची ही बांगडीच हवी. नाहीतर मला गाडी थांबवून तुम्हाला इथेच खाली उतरवावं लागेल. बसमध्ये एक जळ शांतता पसरली आणि बाहेर वाऱ्याचा वेगही वाढला. शेवटी अत्यंत वैतागून आणि रागाने दात ओठ खात तिने आपल्या हातातली ती हिरवी बांगडी करकचून ओढली आणि जयच्या हातावर जोरात आपटली. जयने ती बांगडी घट्ट पकडली आणि तो जवळजवळ धावतच माझ्या कॅबिनपाशी आला. त्याचा थरका बुडाला होता. त्याने घाईघाईने ती हिरवी बांगडी कानोबाने दिलेल्या त्या कापसाच्या पुडीत व्यवस्थित गुंडाळून ठेवली. आम्हाला हायसं वाटलं खरं, पण आता खऱ्या संकटाची सुरुवात होणार होती. आम्ही आता आमनेरी घाटाच्या त्या मुख्य आणि खोल वळणांवर पोहोचलो होतो. आमनेरी घाटाच्या त्या अकराळ विकराळ जबड्यात आमची लालपरी आता पूर्णपणे शिरली होती. एका बाजूला आभाळाला भिडणारे काळे पाषाण आणि दुसऱ्या बाजूला हजारो फूट खोल अनंत काळोखाने भरलेली दरी. धुक्याचं साम्राज्य इतकं वाढलं होतं की हेडलाईटचा प्रकाशही वाटेतच अडकून पडत होता. गाडी दुसऱ्या गिअरमध्ये किंकाळत चढण चढत होती आणि इंजिनचा आवाज घुमत होता. बसमध्ये एक स्मशान शांतता पसरली होती.
जी काळजाचा थरकाप उडवत होती. अचानक मागच्या सीटवरून एक आवाज आला, थंड, स्पष्ट आणि एखाद्या धारदार सुरीसारखा. रघु, गाडी जरा सांभाळून चालव रे. रस्ता खूप घसरणीचा आहे. कुठेतरी घात व्हायचा. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. पाय आपोआप ब्रेकवर गेला, पण मी गाडी थांबवली नाही. माझं नाव, त्या अनोळखी बाईने मला चक्क माझ्या नावाने हाक मारली होती. मी तिला माझं नाव कधी सांगितलं नव्हतं, ना जयने तिचा उल्लेख माझ्या नावाने केला होता. मी थरथरत्या नजरेने आरशात पाहिलं. ती शांतपणे मागे बसली होती, पण तिचे डोळे आरशातून थेट माझ्या डोळ्यात खोलवर बघत होते. ती पुढे बोलू लागली. तिचा आवाज आता अधिकच जवळ आल्यासारखा वाटत होता. तुझी बायको कांचन, बिचारी, काल रात्री तिने तुला काही सांगितलं नाही, पण तिच्या पोटात खूप दुखत होतं रे. आज सकाळी तू कामावर निघताना तिने तुला हसून निरोप दिला, पण तिच्या काळजात मोठी काळजी होती. आणि तुझ्या कर्जाचं काय रघु? बँकेचे लोक आता घरी चक्रा मारणार. कसं फेडणार ते कर्ज? माझ्या हाताला फुटलेल्या घामामुळे स्टेअरिंग ओलं चिंब झालं होतं. माझे हात निष्ठत होते. माझ्या आयुष्यातल्या अत्यंत खाजगी गोष्टी, माझ्या बायकोचं दुखणं, माझं आर्थिक संकट, हे सगळे अनोळखी स्त्रीला कसं ठाऊ? हे गोपीत मी माझ्या जीवाभावच्या मित्रांनाही सांगितलं नव्हतं. भीतीमुळे माझं रक्त जणू गोठायला लागलं होतं आणि छातीतली धडधड इतकी वाढली की मला माझ्या स्वतःचा श्वास ऐकू येत होता. तितक्यात ती पुन्हा ओरडली, पण आता तिचा आवाज बदलला होता. तो आता त्या स्त्रीचा मोहक आवाज नव्हता, तर तो हुबेहूब माझ्या बायकोचा, कांचनचा आवाज होता. रघु, अरे थांबव ना गाडी, मला भीती वाटते. रघु, गाडी थांबव. तो टाहू इतका खरा होता की माझं मन ओढून सांगत होता, गाडी थांबव. आरशात पाहिलं तर तिची सावली आता बसच्या छताला टेकली होती आणि तिचे डोळे रागाने लाल होऊ लागले होते. कानोबाचे शब्द माझ्या कानात गुंजू लागले. ती भुरळ घालेल, छलावा दाखवेल, पण सावध राहा. मी दात ओठ खाऊन स्टेअरिंग गच्च धरलं, पण माझा संयम सुटत चालला होता. आमनेरी घाटातल्या त्या भीषण काळोखात आमची गाडी नागमोडी वळण घेत पुढे सरकत होती. अचानक एका अतिशय अरुंद आणि धोकादायक वळणावर गाडी वाढली आणि हेडलाईटच्या प्रकार उजेडात जे दृश्य दिसलं ते पाहून माझ्या अंगातलं रक्तच गोठलं. काळजाचा ठोका चुकला आणि क्षणभर माझे पाय ब्रेकवर थबकले. रस्त्याच्या अगदी मधोमध एक पांढरी गाडी आडवी उभी होती. त्या गाडीच्या समोर 3-4 धिप्पाळ माणसं एका स्त्रीला केस धरून ओढत ओढत रस्त्याच्या कडेला त्या खोल दरीच्या दिशेला नेत होते. ती स्त्री जीवाच्या आकांताने ओरडत होती, प्रतिकार करत होती. गाडीचा उजेड जसा तिच्या चेहऱ्यावर पडला तसं तिने डोकं वर केलं आणि माझ्या काळजात जणू वीज कळाडली. तो चेहरा, ते नाक, ते कपाळावरचं कुंकू, ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी बायको कांचन होती. अहो वाचवा मला, रघु, हे लोक मला मारून टाकतील, वाचवा मला. तिचा तो केविलवाना आणि ओळखीचा आवाज त्या शांत दरीत घुमला. माझ्या डोळ्यात पाणी आलं. हात स्टेअरिंगवरून सुटायला लागले. माझं मन ओढून सांगत होतं की गाडी थांबव आणि बाहेर पडून त्या गुंडांच्या तावडीतून कांचनला वाचव. तितक्यात मागच्या सीटवरून त्या पांढऱ्या साडीतल्या बाईचा अकराळ विकराळ आवाज आला. अरे रघु, बघतोयस काय? तुझी कांचन आहे तिथे, मरते आहे ती. थांबव गाडी आणि वाचव तिला. तिचा तो आवाज ऐकला आणि मला कानोबाचे शब्द आठवले. भरणी नक्षत्र आहे, हा छलावा आहे. मी विचार केला. मी घराबाहेर पळताना कांचन पोरांना कुशीत घेऊन गाढ झोपली होती. 1 तासाच्या आत ती इथे पोलादपूरच्या घाटात कशी येईल? हा केवळ माझ्या मनाशी खेळलेला एक खेळ होता. ती हडळ मला बोलवून गाडी थांबवायला लावत होती, जेणेकरून आम्ही त्या खोल दरीत फेकले जाऊ. मी दात ओठ खाल्ले, डोळे घट्ट मिटले आणि काळजावर दगड ठेवून एक्सिलेटरवर पाय दाबला. नाही, ही माझी कांचन नाही, मी मोठ्याने ओरडलो. गाडी वेगाने त्या गर्दीच्या आणि त्या स्त्रीच्या अंगावर नेली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गाडीला कोणताही धक्का लागला नाही. जसा आमचा हेडलाईट त्यांच्या जवळ पोहोचला तशी ती माणसं, ती गाडी आणि ती ओरडणारी कांचन हवेत धुरासारखी विरून गेली. तिथे फक्त काळा पाषाण आणि दाट धुकं होतं. आम्ही त्या मृत्यूच्या सापळ्यातून थोडक्यात बचावलो होतो.
आमनेरी घाटाच्या त्या कावळक्या वळणावर आमची लालपरी आता मृत्यूच्या छायेत धावत होती. तो छलावा तर आम्ही पार केला होता, पण संकट अजून टळलं नव्हतं. गाडीच्या आतलं तापमान अचानक गोठवणाऱ्या थंडीपर्यंत खाली घसरलं होतं. मागे बसलेली ती पांढऱ्या साडीतील बाई आता जागीच बसून नव्हती, तर विचित्र हालचाल करू लागली होती. तिचे डोळे कोळशासारखे गडद काळे झाले होते आणि त्यातून एक अमानवीय हिंस्रता ओसंडून वाहत होती. अचानक तिने एक भीषण आणि अंगावर शहारे आणणारी किंकाळी फोडली. तो आवाज एखाद्या माणसाचा नव्हता, तर जणू हजारो काचा एकमेकांवर घासल्या जात आहे असा कर्कचून येणारा आवाज होता. त्या आवाजानं गाडीच्या खिडच्यांचं तावदान थरथरू लागलं. गाडी दरीच्या अगदी टोकावरून जात असताना मला जाणवलं की स्टेअरिंग माझ्या ताब्यातून सुटून आपोआप दरीच्या दिशेने वळतंय. ती शक्ती इतकी प्रबळ होती की माझे हात पांढरे पडले. जय, वेळ आली आहे, लवकर ती पुढी काढ, बांगडी फोड, मी ओरडून म्हणालो. माझा आवाजही त्या किंकाळ्या दबून गेला होता. जय भीतीने पूर्णपणे गळून गेला होता, पण माझ्या ओरडण्याने तो भानावर आला. त्याने थरथरत्या हाताने खाकी वर्दीच्या खिशातून कानोबानं दिलेली ती कापसाची पुडी बाहेर काढली. त्याने ती उघडली तर आत ती हिरवी काचेची बांगडी धुक्यातही रक्तासारखी चमकत होती. जयने इंजिनच्या बाजूला असलेला चढ लोखंडी पाना उचलला. मागे ती बाई आता तिच्या जागेवरून उठून माझ्या केबिनच्या दिशेने हवेत तरंगात येत होती. तिचे लांब हात होऊन माझ्या गळ्याच्या दिशेने सरकत होते. आता जय, मार, मी जीवाच्या आकांताने ओरडलो. जयने पुन्हा ताकद एकवटली आणि ती हिरवी बांगडी लोखंडी पट्टीवर ठेवून त्या पाण्याने जोरात ठेचली. एक तीव्र कांठळ्या बसणारा आवाज झाला. जशी ती बांगडी फुटली, तिचे तुकडे उडाले, तसं त्या बाईने एक भीषण चित्कार सोडला की ज्याने अख्खा घाट हादरला. तिच्या शरीरातून काळा धूर बाहेर पडू लागला आणि डोळ्या देखत ती बाई धुरासारखी विरघळून बसच्या खिडकीतून बाहेर निघून गेली. एका क्षणात बसमधलं वातावरण पुन्हा नेहमीसारखं झालं. तो कोबट वाज गेला होता आणि थंडीही ओसरली होती. गाडीचं स्टेअरिंग आता माझ्या हातात हलकं झालं होतं. आम्ही मृत्यूच्या जबड्यातून परत आलो होतो. जय खाली कोसळला, त्याचा श्वास फुलला होता आणि आमचे दोघांचेही डोळे भीतीने आणि आश्चर्याने भरलेले होते. आम्ही पहाटे महाबळेश्वरच्या वेशीत शिरलो तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला. डेपोत पोहोचल्यावर आमची ही हकीकत जुन्या मेकॅनिकला सांगितली. ते म्हणाले ती त्याच घाटात मेलेल्या एका नवरीचा आत्मा होता. कानोबाने सांगितल्याप्रमाणे तिची बांगडी तिची शक्ती होती. ती फोडल्यामुळे तुम्ही वाचलात. आम्ही कानोबाचे आभार मानले. त्या रात्रीपासून मी आणि जयने रात्रीची ड्युटी कायमची सोडली. आता आमची लालपरी फक्त सूर्यप्रकाशात धावते, कारण त्या एका रात्रीनं आम्हाला आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकवला होता. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच तुम्ही ही कथा कुठून ऐकत आहात तेही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.